भाजपा के वरिष्ठ नेता और राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने स्पष्ट किया कि उन्हें सुधाकर बड़गुजर के भाजपा प्रवेश को लेकर कोई जानकारी नहीं है। उन्होंने कहा कि बिना स्थानीय नेतृत्व, विधायक और सांसद की सहमति के भाजपा में किसी का प्रवेश नहीं होता। नासिक के स्थानीय पदाधिकारियों ने इस प्रवेश का विरोध किया है, क्योंकि चुनाव में जब एक दूसरे के खिलाफ लड़ा जाता है तो विरोध की भावना होना स्वाभाविक है। सुधाकर बड़गुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही आहे आणि त्यामुळं जोपर्यंत तिथे स्थानिक आमचे सर्व टीम आम्ही जेव्हा पक्षप्रवेश करतो तेव्हा स्थानिक जे टीम असतं किंवा स्थानिक पदाधिकारी असतं किंवा स्थानिक आमदार खासदार असतं त्यांचं सर्वांचं कन्सेन्सस झाल्याशिवाय, एकमत झाल्याशिवाय पक्षप्रवेश साधारणतः आमच्याकडे होत नाही। सुधाकर बड़गुजरच्या पक्षप्रवेशाबद्दल मला कुठलीही माहिती नाही। स्थानिक नाशिकच्या पदाधिकाऱ्यांचा काही विरोध या पक्षप्रवेशाला आहे आणि कारण निवडणुकीच्या राजकारणामध्ये जेव्हा आपण एकामेकाविरुद्ध लढतो आणि आता निवडणुकीला केवळ 7 महिने झाले आहेत, त्यामुळे साधारण एक विरोधाची भावना असतं आणि त्यामुळे साधारण नाशिक में थोड़ा विरोध है। घोलप को लेकर उन्होंने कहा कि इस संबंध में भी उनसे कोई चर्चा नहीं हुई है। यदि मुंबई में बातचीत होती है तभी आगे कोई निर्णय लिया जाएगा। अजून माझ्याशी आज चर्चा झाली नाही आहे। मुंबईला गेल्यानंतर जर पुढे चर्चा झाली तर त्या ठिकाणी काही पुढे जाईल, पण आतापर्यंत माझ्याकडे कुठली चर्चा नहीं। पावसाड़ी नुकसान पर बावनकुले ने कहा कि हाल ही में हुई बारिश से गर्मी की फसलों और बागायती फसलों को भारी नुकसान हुआ है। मुख्यमंत्री ने पिछली कैबिनेट बैठक में इसका आढावा लिया था और आज की बैठक में भी ये मुद्दा उठेगा। जल्द ही पंचनामे कर नुकसान भरपाई दी जाएगी। पावसाळा सुरू झालेला आहे। काही पीक पाणी आपण जे उन्हाळी लावतो त्या उन्हाळीमध्ये लावताना जो आपले साधारणतः जून मध्ये पीक पाणी निघतं, जसं धान आहे, काही मिरची आहे, मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी फळबाग आहे, मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी बागायती पिकं आहेत, त्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं आहे। पण माननीय मुख्यमंत्र्यांनी मागच्या कॅबिनेटमध्ये आणि याही कॅबिनेट नुकसान भरपाईचा आढावा काय काय आहे ते घेण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करतात। प्रत्येक कॅबिनेटमध्ये पाणी टंचाई, आपत्ती व्यवस्थापन या विषयावर चर्चा होते आणि या आठवड्यात जे काही नुकसान झालं असेल त्या नुकसानाची भरपाई करण्याकरता शासन हे पूर्ण पुढाकार घेतं आणि जी नुकसान झालं असेल त्यांना पंचनामे करून नुकसान भरून देण्याची शासनाची भूमिका है। वन्य प्राणी त्रास को लेकर उन्होंने बताया कि बफर जोन की जमीन किसानों से 50,000 रुपए प्रति एकड़ की दर से सौर ऊर्जा योजना के तहत ली जाएगी, जहां ग्रासलैंड और बांस की खेती होगी, जिससे मानव वन्य जीव संघर्ष में कमी आएगी। हा जंगली जनावरांसाठी आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याच्या म्हणजे वनाला लागून असलेल्या जमिनी, बफर झोन मध्ये असलेल्या जमिनी शेतकऱ्याकडनं 50,000 रुपये एकरी मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना धर्तीवर आम्ही घेणार आहोत। त्या ठिकाणी बांबूची लागवड, त्या ठिकाणी ग्रासलँड डेव्हलपमेंट करणार आहोत, जेणेकरून जे वाघाची शिकार होतात माणसं, जे शेती करता माणसं वावरात शेतात जातात, शेतकरी जातात, शेतमजूर जातात आणि त्यामुळे वाघ त्या ठिकाणी हल्ला करतात। जर या जमिनी बफर झोन मधल्या जमिनी किंवा वनामधल्या जमिनी ज्या खाजगी मालकीच्या आहेत त्या जर सरकारने 50,000 रुपये एकरी घेतल्या तर पुढच्या काळामध्ये त्या जमिनीवर फॉरेस्ट लँड डेव्हलपमेंट म्हणजे ग्रासलँड डेव्हलपमेंट करू आणि सोबत बांबूचं डेव्हलपमेंट करू। आता लवकरच GR येतो आहे आणि सर्व बफर झोनच्या जमिनी आम्ही रेंट पर घेण्याची तैयारी शुरू की। कैमरामैन अखिलेश के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।